मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. तर घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. एकंदर आपण भाजपची गेल्या काही वर्षांमध्ये भूमिका पाहिली तर महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान, मराठी भाषेचा अपमान हे सातत्याने करत आलेले आहेत. हे सगळं आपण किती पाहायचं, किती सोसायचं हा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज ठामपणे ही वेळ आलेली आहे. जसं तामिळनाडू सांगतं, केरळ सांगतं, आंध्र प्रदेश सांगतं की त्यांची भाषा जी आहे अभिमानाने सांगतात, होय आमच्याकडे लाखो लोक देशभरातून येतात, काही आपत्ती नाही, पण ह्या मुंबईची भाषा असेल, या महाराष्ट्राची भाषा असेल, ही मराठीच आहे ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे. हमें मराठी नाही आती हे आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. मी म्हणेन असं जिकडे आवाज येईल तिकडे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे. तुम्ही तुमच्या घरात, आम्ही आलो होतो, आम्ही तुमचा मान राखू, पण आमच्या घरात आलात तर तुम्ही माझ्या मातृभाषेचा आणि माझ्या आईचा मान तुम्हाला राखायलाच पाहिजे. आम्ही तुमचा राखतो, तुम्ही आमचा राखा. अरे बाबा, हा राज्याचा प्रश्न आहे. हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत. गुजरातमध्ये तुम्ही गुजराती असाल, पण महाराष्ट्रामध्ये सोडून द्या, गुजरातमध्ये तुम्ही गुजराती आहात, महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत.